मी आमचे शेतबीडचे म्हणून प्रामाणिक हे शब्द सांगतो. मला कधीच सांगायचा नव्हता. मला कशाच आशा नाही. मला 1 रुपया समाजात नको. मी आयुष्यभर समाजाची ही सेवा करणार. सरकारने आरक्षणात फसवलं तर मी पुन्हा लढणार. समाज बी पुन्हा येणार. फक्त टिंगल करणाऱ्यांनी, टवाळक्या करणाऱ्यांनी त्यांनी स्वतः लढावं, नाही तर माझ्यावर बोलू नये. नसता समाज त्यांना बोलणार आहे, त्यांना संपितोय समाज. आणि ते मलाही वाईट वाटतं की समाज यांना घाण बोलतो. मग त्यांनी बोलू नये ना. समाज कशाला बोलन त्यांना. मला काय नको. समाजासाठी तुम्हीही लढा, पण एकमेकावर बंद करा. आणि मला काही पाहिजे नाही. फक्त एक शेवटचं सांगतो. माझी शेवटची इच्छा एकच. मी मरेपर्यंत इमानदारीने लढणार आहे. कुठंच डाग लावून देणार नाही. तुम्ही मग एक खोट्या रेकॉर्डिंग बना, व्हिडिओ बना, तुम्ही मला कितीही बदनाम करा, काही लफडे दाखवा, काही करा. माझा समाज विश्वास ठेवणार नाही आणि मीही तसं काही करतही नाही. त्याच्यामुळं उगं तुम्ही किती खोला शिरला तरी मी गटणार नाही. मी समाजाकडे एकच इच्छा आहे की मी आयुष्यभर तुमच्या लेकरा बाळाला खाली मान घालावं लागल. माया समाजाची प्रतिष्ठा खराब होण्याचं एकही पाऊल उचलणार नाही. मरेपर्यंत इमानदारीने लढन. ज्या वेळेस आंदोलन करायची वेळ येईल त्या करीत. पण माझी शेवटची फक्त एकच इच्छा. मी मेल्यावर फक्त माझा समाज माझ्या तोंडावर हात फिरायला आला मेल्यावर तरी बस. मला काय नको. पण मनोज जरांगे पाटलाला काय बनायचं? काहीच नाही. मला समाजाचं लेकरू मी बनलोय. माझ्यासाठी तेच लय पद